पुन्हा एकदा प्रत्येकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. षटक क्रमांक पहिल्यामध्ये गोलंदाज झालेत ओमकार आणि भावेश आणि धनंजय ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला पडते. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊयात. लक्षात ठेवा 4 ओव्हरची मॅच आहे आणि चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच नुकताच आपण पाहिला कंप्लीट झाला. आजच्या दिवसातील वेळापत्रकातील हा दुसरा मॅच पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने या बॉलला खेळून काढल्या जाते. या बॉलवरती धाव मिळणार नाही आहे. हा बॉल आलाय डॉट. अप्रतिम क्रीडा स्पर्धेचं आयोजन विरारच्या नगरीमध्ये आपण आहात आणि यशवंत नगर या परिसरामध्ये आपण एक जबरदस्त क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती चालू असलेले भव्य दिव्य ही ओरम क्रिकेटची स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. पहिलाच बॉल आलाय डॉट. इथे चांगला बॉल आहे परंतु बॅटची फेस शेवटच्या क्षणी ओपन केलाय. अगदी जर पाहिले गेले तरी या बॉलवरती एक सिंगल प्राप्त होईल आणि एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवरती. झहीर भाई यांचा आपण आवाज ऐकलात पहिल्या मॅचमध्ये. एक अप्रतिम आवाज नेहमीच दुमदुमताना दिसतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये. हिंदी कॉमेंट्री हा त्यांचा छंद सातत्याने राहिला गेलाय. एकदा धावफटकावरती लागले गेले. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी पॉईंट रिझनचे आणि पाहत असताना या बॉलवरती आणखीन एक सिंगल आले. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अगदी सिंगल डबल फार महत्त्वाचं असतं आणि त्याच अनुषंगानं हे दोन्ही बॅटर बॅटिंग करतात. परंतु सिंगल डबल आणि त्यानंतर एखादा मोठा फटका किंवा एखादा चौकार षटकार येणं देखील तितक्या महत्त्वाची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये राहते. 2 टीम्स मैदानाच्या आतमध्ये उतरल्या गेल्यात. पुन्हा एकदा बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल स्ट्रायकेटवरती बॅटर देखील बॅटिंग ट्रॅकवरती तयार. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या षटकाची सुरुवात तर धीम्या गतीने झाली. पहिल्या षटकात धावा अगदी सिंगल डबलच्या सहाय्याने आल्यात परंतु येणारे जे षटक असतील त्यामध्ये तुम्हाला बिग हिट करावेच लागतील. चेंडू फेकून झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजेच 4 आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. पहिला बॉल डॉट आल्यानंतर बॅक टू बॅक 3 सिंगल आलेले आहेत. भावेश राव आणि धनंजय गुरव यांना आपण बघतायत. ही आघाडीची जोडी स्ट्रायकरवरती धनंजय गुरव यांना आपण पाहतायत. लक्ष ठेवायचं कुठल्याही प्रकारचा टाइमपास होणार नाही याची दखल तर प्रत्येक संघ मालकाने आणि संघाने घ्यायची आहे. ओव्हर दी विकेटने यावेळेला जर पाहिले गेले तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. फायदा घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमने. एकदा कंप्लीट झाले. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात दुसरी धावेचा प्रयत्न चालवला जातोय आणि पाहता जर पाहिले गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग पिट विकेट. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहिलं तर भावेश आहेत, दुसऱ्या बाजूला धनंजय यांना आपण जरूर बघतायत. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहतायत आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावा लागल्या गेल्यात ते म्हणजे 5 धावा. अतिशय सुंदर मैदान आहे आणि मुंबईसारख्या मैदान अगदी जर परिसरामध्ये कमी कोणतीच अशी मैदानं आहेत. इथे देखील चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत पॉईंट रिझनला. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा एक सिंगल येईल. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती जाऊन पोहोचत आहेत. बिनबाद नाबाद जिंदाबाद. 6 धावा, 6 रन्स ऑन दी बोट. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 6 धावा. चला मॅचला सुरुवात करा मित्रांनो. भरपूर उशीर होते. आजच्या दिवसात मला वाटते 10 ते 11 सामने आपल्या वेळापत्रकातील कंप्लीट करायचे आहेत अवघ्या 4 वाजेपर्यंत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होते यार. पहिलाच बॉल शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचाचा इशारा आला. इट इज अ वाईट बॉल. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता आणि चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. 2 पंच मला वाटते नारंगी परिसरातून या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. त्यांचा देखील वेलकम करूया. यशवंत नगर प्रीमियर लीग मध्ये
आणखीन एक वाईट बॉल, सलगचा दुसरा वाईट पाहायला मिळतोय. या षटकाची सुरुवातच झाली नाहीये. इथे जर पाहिलं गेलं तर चांगला फटका खेळला गेलाय. पाहता पाहता जर पाहिलं तर बॉल निघून चालला डीप मिड विकेटला. प्रोटेक्शन आहे, एक सिंगल कंप्लीट केलं, दुसरीचाही प्रयत्न चालवला आहे आणि 2 धावा ठिकाणी कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग पिटून विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 10 धावा. षटक क्रमांक आपण बघताय दुसरा आणि दुसऱ्या चेंडूतून आतापर्यंत एक चेंडू आतापर्यंत फेकून झालाय आणि संघाची धावसंख्या 10. इथे ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले. जबरदस्त लॉंग लेगला फटका सजवलाय. बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. यशवंत नगर प्रीमियर लीग चौकार. काय फटका खेळलाय, जबरदस्त टायमिंग साधलं गेल्या बॉलवरती पाठवलं गेलं, लॉंग लेगला आलाय चौकार. चौकारच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 14. इथे चांगला फॉरवर्ड ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर सिंगलला डबल, डबलमध्ये ट्रिपल आणि पाहत असताना 2 क्षेत्ररक्षकाला बीट करतोय बॉल. परंतु पाहिलं गेलं तरी आही बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्यात. क्रिकेट आहे, सिंगल डबल आणि मोठे फटके जर आले तर धावसंख्येला अगदी जर पाहिलं तर आकार आपण वेगाने देऊ शकतो आणि हेच आपण या ठिकाणी पाहिले गेले. या बॉलवरती आल्या त्या म्हणजे 2 धावा आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 16 धावा. 1.3 बॉल फेकून झालेत आतापर्यंत. नंबर 2च्या षटकामधील यशवंत नगर प्रीमियर लीग आपण जरूर बघतायत. पर्व 9. दिमागदार पदवीचं आयोजन नियोजन, प्रत्येकांना आवडणारी, प्रत्येकांना हवीविश वाटणारी ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. चांगले आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. संपूर्ण आयोजन समितीचं कौतुक करावं तितकं मात्र कमी राहील ज्याप्रमाणे त्यांनी आयोजन नियोजन केलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होते यार. ओव्हर दी विकेट या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तर वाईडिश लॉंग ऑफला पुढे येतील. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि फेकी थोडीशी खराब झाली, परंतु एकच आवृत्तीसाठी व्हावं लागेल. एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 17 झाले. तर चांगल्यारीत्या आतापर्यंत धावसंख्या बनवलेली आहे, नो डाऊट अबाउट इट, बॅटिंग करा टीमच्या माध्यमातून. परंतु इथून एक चांगला वेग नियंत्रण असा जर राहिला तर धावसंख्या 50च्या पलीकडे जाऊ शकते. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक बीट झाले आहेत. लॉंग स्टॉप रिजनला बॉल चालला निघून. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. बॉल जाईल सीमा पार. यशवंत नगर प्रीमियर लीग 22च्या माध्यमातून यष्टीरक्षक कुठेतरी बीट झाले आणि त्याचा फायदा अगदी जर पाहिजे बॅटिंग करा टीमला झाला गेला आणि चौकार आलाय. चौकारच्या माध्यमातून धावसंख्या 21. इथे ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले. पाहिलं निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. थोडासा लेगस्टिकच्या बाहेर हा बॉल वळणार होता आणि त्याच कारणास्तव पंचांचा इशारा आला. इट इज अ वाईट बॉल. आणखीन एक धाव ऍड केली जाते. संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते, ती म्हणजे 22 धावा. षटक क्रमांक दुसरे ते आतापर्यंत जर पाहिले गेले तर 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा अंतिम बॉल. इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त स्वीट टायमिंग जोडले गेले या बॉलवरती. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट केले जाईल, परंतु पाहत असताना फेकी होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफटक्यावर जाऊन पोहोचत आहेत. 24 धावा. 12ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठले. या आपण ऐकणार आहोत डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. 12 चेंडू झालेत आणि 24 धावा या धावफटक्यावरती लागल्या गेल्यात. कम ऑन डीजे. DBN लाईव्ह विरार परिसरातील एक सर्वाधिक
प्रचलित लाईव्ह म्हणून या लाईव्ह कडे पाहिले जाते. भरपूर बिजी शेड्यूल सातत्याने आपण डिबेन लाईव्हचा पाहिलेला आहे. त्यांचा देखील उल्लेख आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करते. मला वाटते 2 कॅमेऱ्यासहित या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचे थेट प्रक्षेपण. इथे चांगला फटका केलाय. एक्स्ट्रा कव्हरला उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावत आहेत बॉलच्या मागे, परंतु कॅच झाले ड्रॉप. 2 धाबा झाले कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न चालवला आणि मैदानाच्या आतमध्ये रनिंग पडून विकेटच्या जोरावरती 3 धाबा कंप्लीट आणि चौथी धाव घेताना फलंदाज होतील आउट. अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती जाऊन लागल्या गेल्यात. त्या म्हणजे टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 55 आणि 56 रन्स आता करायचे आहेत. ते म्हणजे 24 बॉल. येस, एक पंच आपण बाहेर यायचं कोणीतरी, कारण की आयोजन समिती एक पंच आतमध्ये पाठवतील याची दक्षता घ्यायची आहे. धरती आणि तुलीप या दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे. धरती आणि तुलीप दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित व्हायचं आम्ही विनंती करतोय. धरती आणि तुलीप टीमला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो आपण यायचं टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करण्यासाठी. येस, धावा फटकावरती 55 झाल्यात आणि 56 धावा आता मात्र करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. थँक्यू. हॅलो, हॅलो. धरतीचे कॅप्टन आणि टुलीचे कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स जिंकायचा आहे. टुलिपचे कॅप्टन कौन कॉल लेगा. इथे आपण धरती आणि टुलिप यांचा टॉस करत आहोत. हमारा एंकर खतरनाक है. चला हा आम्ही त्याने जिंकलेला टॉस. काय बॉल फर्स्ट. बॉल फर्स्ट. चला, ऑल द बेस्ट. यार कुछ पूछते सही, स्ट्रेटेजी क्या है? अरे यार, स्ट्रेटेजी क्या है आपका? मेरा स्ट्रैटेजी नहीं है, तुम्हारा स्ट्रैटेजी बता. हम भी हारे 2 मैच आपके जैसे. 2 मैच हारे. हमारा तो स्ट्रैटेजी है कि हम लोग एक कोशिश करेंगे ये मैच हम लोग जीत जाए करके. आप क्या कोशिश करोगे, आप बताओ. हमारा भी वही रहेगा. चलो, ऑल द बेस्ट. क्या एंकर बनेगा? चला, मॅचला देखील सुरुवात झाली. पुन्हा एकदा आल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम असेल. आपलं सुस्वागत आहे या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. इथे चांगला बॉल खेळलाय, फटका हवे त्या मिस्टॅमिक झालाय, चांगला झेल टिपलाय स्क्वेअर लेगला अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम
थँक्यू डीजे. मी विनंती करतो दोन्ही टीमला पुन्हा एकदा एक एक 12 पॅन पाठवायचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल एक एक 12 पॅन आमच्याकडे पाठवायचं आहे नावं सांगण्यासाठी प्लीज. बोथ टीम्स रिक्वेस्ट यू. इथे ऑन साईडला चांगला फटका खेळला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना येतोय दणदण करत चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. आला आणखीन एक चौकार. आलाय चौकार. चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल 1 गडी बाद 6 झाले. ओव्हर दी विकेटने एक्स्ट्रा कव्हरला काय फटका खेळलाय. बॉल चाललाय मैदानाच्या पलीकडे. एका टप्प्याच्या सहाय्याने धावा मिळतील 4. काय फटका खेळला. काय टायमिंग होतं. बेमिसाल या बॉलवरती पाहायला मिळालं. हा बॉल फुलटोस मिस केलाय. बॉल चालला लॉंग स्टॉप रिझनला. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील. बॉल थांबण्याचं नाव घेत नाही कारण की मैदानात तेवढं चांगलं आहे. बॉल जाईल सीमा पार. इथे थोडासा ऑब्स्टिकच्या बाहेर हाताळलाय. यस डीजे थोडासा आवाज वाढवायचा माईकचा प्लीज. यस पंचाचा इशारा. इट इज वाईड बॉल. 1 धावांतरच्या माध्यमातून प्राप्त होईल. संघाच्या धावसंख्येत भर आणि धावसंख्या धाफडकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 15 धावा. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. या पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होते यार. इथे देखील चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग शेस आहे. बॉल जाईल मैदानाच्या पलीकडे. आलाय पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत. अगदी 19 धावा. लक्ष मला वाटतं 56चं आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 19 झाल्यात. म्हणजे येणारे बॉल 18 असतील आणि 18 बॉलमध्ये आता करायचे 37. 37 धावा हे मॅचचं समीकरण. येणारे बॉल तुमच्याकडे 18 इथून देखील शिल्लक पाहायला मिळतील. गोलंदाज अगदी जर पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या षटकात 19 धावा खर्च केला गेला. थोडंसं महागर षटक राहिलं गेलं. बॉलिंग ट्रॅकवरती नंबर 2च्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतं मिस्टर भावेश राव आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असतील अक्षय वानखडे. अक्षयला आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत अक्षयच्या बॅटमधून सिंगल डबलच्या माध्यमातून धावा येताना दिसत आहेत. इथे काय फटका खेळलाय. बॉल जाईल मागे. पाहत असताना या बॉलवरती आलाय आणखीन एक चौकार. इथे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये आलाय चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर लक्ष थोडंसं मोठं आहे परंतु मोठ्या लक्ष्याला छोट्यामध्ये कसं टार्गेट करायचं आहे हे मात्र या ठिकाणी पाहिलं जाते. बॉलर तयार. इथे देखील चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउंस बॉल अडवली जातील. फेकी होईल तत्पूर्वी जर पाहिजे दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. सिंगल डबलला
महत्त्व देणं फार महत्त्वाचं असतं आणि तेच महत्त्व या ठिकाणी जाणून दोन्ही बॅटर आतापर्यंत बॅटिंग करत असताना दिसत आहेत. पहा आपण मुंबईसारख्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर आता कदाचित मैदानं राहिलेली आहेत आणि जी मैदानं आहेत त्यांना देखील आता वेळापत्रक दिलेलं आहे की या टाईमावर मॅच संपली पाहिजे. या स्पर्धेमध्ये मला वाटतं या 4 वाजेपर्यंत ॲक्युरेट आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये 10 ते 11 जे सामने आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. 25 धावा फटक्यावरती लागल्या गेलेत. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर दुसरं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे शॉर्ट बॉल होता, अगदी बाटची लागले कडा. विकेट किपर आहेत त्या ठिकाणी परंतु बीट झालेत ते म्हणजेच गोलंदाज आणि पाहत असताना या बॉलला अडवू शकले नाही आहेत आणि त्याच कारणासर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आली एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल फटकावरती जाऊन पुसती ती म्हणजे 26 धावा या फटकावरती लागल्या गेल्यात. चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि जबरदस्त आयोजन नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं पहिला बॉल सकाळी 8:30 वाजता ठीक पडला गेला. इथे अराउंड विकेटने आता हा बॉल वाईड असणार आहे. भरपूर जर पाहिले गेले तर ऑफस्टिक ची रेषा ओलांडत असताना हा बॉल पाहायला मिळतो. आणखी एक वाईट बॉल, या वाईट बॉलच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या फटका जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 धावा. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत ते म्हणजेच 3. ज्या सरासरी चालायचं होतं ती तर सरासरी मेंटेन झाले. इथे शॉर्ट बॉलचा केलाय वापर, बॉलचा डीप विकेटला प्रोटेक्शन आहे, बॉलला अडवलं जाईल आणि पाहत असताना या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये धाव कंप्लीट केली जाईल फक्त आणि फक्त एकच. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच 28 वरती. इथून देखील मॅच मध्ये समीकरण थोडंसं सोपं होत चालेल. ज्या वेळेला धावा येतील त्या वेळेला मॅच मध्ये अजून मजा येईल. अराउंड विकेटने सिंगल घेण्याचा प्रयत्न, हे आहे चालाखीचं क्रिकेट. कारण की माहीत आहे या षटकामध्ये कुठला बॉल कुठल्या टप्प्यावरती पडणार आहे, या षटकामध्ये धावा किती कलेक्ट करायचं आहे हे माहिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि आतापर्यंत त्याच अनुषंगाने बॅटिंग करताना दिसत आहेत. या बॉलवरती आले सिंगल आणि संघाची धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजेच 29 धावा. 13 चेंडू आणि आता मात्र इथून देखील जर पाहिले गेले तर 27 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि शेवटचा बॉल या ठिकाणी जातोय डॉट. 12 बॉलमध्ये आतापर्यंत बनल्या गेल्या आहेत त्या म्हणजेच 29 धावा आणि आता मात्र तुम्हाला करायचे आहेत 12 चेंडू 27 धावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, पुन्हा एकदा येणार आहोत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या दिशेने. यशवंत नगर प्रीमियर लीग 20-25. थँक्यू डीजे. नंबर 2च्या ओव्हरला सुरुवात झाली, 3च्या अगदी जर पाहिलं गेलं तर ओव्हरच्या सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती ऑन साईडला बॉल उडवला गेला. बॉल चालला काउकर रिजनला, क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत आणि या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते ते म्हणजे 31च्या घरामध्ये. चांगलं क्रिकेटचं आयोजन, चांगलं क्रिकेटचं नियोजन. समोरच आपण बघतायत जीवदानी मातेचं मंदिर आपल्या जरूर पाहायला मिळते. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु जागेवरून स्ट्रोक तुम्ही खेळू शकत नाही यात, हे क्रिकेट आहे आणि अगदी जर पाहिलं गेलं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला फुटवर्कचा फार मोठा अनुभव असणं गरजेचं आहे आणि त्याच कारणाचं कुठेतरी खंत बाळगली जाते या बॉलची. कारण की ज्या वेळेला डॉट बॉल येतो त्या वेळेला जर पाहिलं तर भरपूर प्रेशर, दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवरती येताना दिसतोय. 10 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण. इथे ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले, चांगला फटका सजवला गेला, डीप बाकपास गेला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतात. 1 बाउन्स 2 बाउन्स, बॉलला करेक्ट करतील, फेकी होईल. दुसरीचा प्रयत्न चालवला मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 33 झाले. आता येणारे चेंडू असेल तुमच्याकडे ते म्हणजेच 9 आणि 9 चेंडू मध्ये इथून देखील 23 धावेचं समीकरण असेल. उन्हाची तीक्ष्णता आता मात्र
फार तीव्र होत चालले आणि त्याच कारणास्तव क्रिकेट रसिकांचे फिटनेस देखील इतकं महत्वाचं असतो या क्रिकेटमध्ये. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल आणि पाहत असताना या बॉलवरती टिपलाय झेल, संपलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अक्षय वानखडेचा खेळ आता लागलाय धक्का क्रमांक 2 बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 33 असताना 4 बॉल फेकून झालेत. इथे चांगला बॉल आहे, पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून चालला. टप्पा थोडासा खाली राहिला, मेंटेन ठेवला टप्पा. अगदी जर पाहिलं गेलं तर गुडलेनच्या अगदी थोडंसं समोर बॉलला पिच केलं गेलं, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक बॉल डॉट आलाय. आता करायच्या 7 बॉल आणि ही मॅच जिंकण्यासाठी 23 धावा. 7 मध्ये 23. या बॉलवरती जर झटका आला तर पुन्हा एकदा पुनरागमन बॅटिंग करण्याच्या टीमच्या माध्यमातून राहणार आहे. इथे ऑब्स्टिकच्या बाहेरचा बॉल, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतात, चांगली फिल्डिंग राहिली गेली त्या ठिकाणी आणि पाहत असताना या बॉलवरती झाल्या धावा 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न चालवलाय, डायरेक्ट हिट आणि विकेटचं पतन. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. ते म्हणजेच टोटल आम्ही एक घेतो डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा आपण या मॅचच्या दिशेने येणार आहोत. धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत एक दमदार क्रीडा स्पर्धा, अर्थातच यशवंत नगर प्रीमियर लीग 20-25 आयोजन नियोजन. अगदी या स्पर्धेत नेहमीच जर पाहिलं गेलं तर चांगलं आयोजन केलंय आणि चांगलं नियोजन केलंय. प्रत्येकाने आवडणारी, प्रत्येकाने हवीविषयी वाटणारी संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नंबर 4च्या षटकामध्ये आलेत. आता बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होते यार. 6 मध्ये 21 डिफेंड करायचे आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमला. इथे फुलटोस आहे, ऑन साईडला बॉल चालल्या निघून डीप विकेटला प्रोटेक्शन पाहायला मिळते. 1 बाउंड शेड्यूलला कलेक्ट करतील आणि फेकी होईल. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्यात. या दुहेरीच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते 37. आता करायच्यात 5 बॉल, तुम्हाला 19 धावा. म्हणजे 3 बॉल तुम्हाला मैदानाच्या पलीकडे पाठवायचे आणि एका बॉलवरती सिंगल घ्यायचे. काही घडू शकते मित्रांनो, क्रिकेट आहे. 5 मध्ये 19 बॉल तयार. स्ट्राईक होती, बॅटर पाहायला मिळतं मिस्टर चिन्मय. इथे जर पाहिले गेले तर बॅटची आतली कडे लागले, बॉल चाललाय तो म्हणजेच मागे येतात, पण विकेट कीपर पोहोचतायत. अपील त्या ठिकाणी फार जल्लोषात होती, परंतु आत्मविश्वास थोडासा कमी बाळगला आणि त्याच कारणास या बॉलवरती एक धाव आले. आता मात्र 4 चेंडू शिल्लक असतील आणि 4 चेंडूमध्ये इथून 18 धावा करायचे. ती मॅच जिंकण्यासाठी बॅटिंग करणार संघाला. 4 बॉल आणि इथून देखील 18 धावेचं समीकरण 38 धावा धावफटकावरती लागल्या. की मला आता पहिल्या 2 षटकामध्ये धावा चांगल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकात कुठेतरी धावा कमी आल्या आणि त्याचाच फायदा फिल्डिंग करणाऱ्या टीमला जाणवला गेला. यशवंत नगर प्रीमियर लीग आपण जरूर बघतायत. बहरदार या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ट्रॉफीज आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. अरंड विकेटने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑनला बॉल चालला निघून एक सिंगल कंप्लीट झाला. दुसरीचा प्रयत्न चालवला मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज OUT आउट.
इथे बॅटची लागली कडा, बॉल चालल्या मागे, एसटी रक्षक आहे त्या ठिकाणी अगदी शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग केली जाते आणि या बॉलवरती आले पुन्हा एकदा एक सिंगल डबलने आता तुमचं चालणार नाही आहे. तुम्हाला मोठे फटके मॅच जर जिंकायची असेल इथून खेळावे लागतील. आता 2 बॉलमध्ये करायचे 16 धावा. मॅच सर एका बाजूला झुकले असं म्हणावं लागेल. 2 चेंडू आणि आता मात्र 16 धावा. हा बॉल फार निर्णायक ठरला गेलाय. हा बॉल फार निर्णायक आहे. इथून एखादा जर बिमर बॉल आला तर कदाचित बॅटिंग करणाऱ्या टीमचं वर्चस्व राहिलं जाईल, परंतु चांगला बॉल जर आला तो नो डाऊट अबाउट इट. जे वर्चस्व आहे, जे दबाव आहे, जो प्रेशर आहे तो कायम आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून दिसणार आहे. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलंय, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये झालंय आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. एका चेंडूमध्ये तुम्हाला करायचे आहे ते म्हणजेच तब्बल 16 धावा. मिळे नंबर 4 षटकामध्ये आपण गोलंदाज पाहताय धनंजय गुरव, ज्याने पहिल्या डावात चांगली बॅटिंग केली होती. तोच धनंजय आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने एक विस्फोटक ग्रुप धारण केलं होतं. मला वाटतं 3 बॉलमध्ये 3 चौका देखील मारण्याचा विक्रम धनंजयच्या नावावर राहिला गेलाय. धीमेतीने टाकलेला बॉल ऑफसाईडला बॉलला उडवले गेले. एकदा कम्प्लीट केलाय. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय आणि पाहत असताना जर पाहिलं गेलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव घेताना अगदी जर पाहिलं गेलं तर यशस्वीरित्या फलंदाज पोचले गेलेत आणि अशा रीतीने मॅच जिंकले बॅटिंग करण्या टीमने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. जेव्हा पुढच्या मॅचच्या दिशेने जेव्हा मॅच सुरुवात होईल झहीरभाई यांचा आपण आवाज ऐकणार. थँक्यू. मला बोलून बघ मी सायबाला लाईनीत घेत गल का